निवडणुकांसंदर्भातली महत्त्वाची अपडेट जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा ही लांबणीवर गेलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा आता होईल। तर याचिकेमुळे निवडणूक आयोगासमोर अडचण निर्माण झाली। अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे आता या निवडणुकांच्या घोषणा लांबणीवर गेल्या आहेत। तर कुठे किती आरक्षण ते आपण पाहूया। तर नंदुरबारमध्ये आरक्षणाची मर्यादा 100% पर्यंत गेली आहे, जी 50% मर्यादा आहे ती ओलांडली आहे। गडचिरोलीत 78%, नाशिकमध्ये 71% आरक्षण, धुळ्यात 73%, अमरावतीत 66% आरक्षण, चंद्रपूरमध्ये 63%, यवतमाळमध्ये 59%, अकोल्यात 58%, नागपुरात 57%, ठाण्यात 57%, गोंदियामध्ये 57%, वाशिममध्ये 56%, नांदेडमध्ये 56%। संदर्भामध्ये या भाटिया कमिशनने इम्पेरिकल डाटा जमा करताना जी आकडेवारी दिली ती मेथोडॉलॉजी जी त्यांनी वापरली म्हणजे वोटर लिस्ट, पवित्र पोर्टल, सरळ पोर्टल अशा प्रकारच्या मोगम जो डाटा होता त्याच्यावर आधारित त्यांनी ओबीसीची आकडेवारी ठरवली आणि ओबीसीचं खूप मोठं नुकसान या भाटिया कमिशनने केलंय। त्यांनी 33,800 जागा आमच्या कमी दाखवल्यात। त्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टामध्ये गेलेला असताना 6 मेला जो तिथं युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये कोर्टाचं म्हणणं असं होतं की आम्ही निवडणुका थांबवू शकत नाहीत, लोकशाहीचा तो एक स्तंभ आहे। आम्ही म्हणलं आमची हरकत नाही, पण भाटिया कमिशनला आमचा आक्षेप आहे। त्यावर कोर्ट म्हणलं ठीक आहे, तो आक्षेप आणि त्याच्यावरची सुनावणी ती डिटेल नंतर होईल, पण तत्पूर्वी निवडणुका घेण्यात याव्या। मग आमची अट तशी होती की मग ठीक आहे, तसं असेल तर भाटिया पूर्वीची जी आकडेवारी आहे ती तुम्ही पुनर्प्रस्थापित करा